महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण आणि त्याला ओबीसी समाजाचा असणारा विरोध यामुळे वातावरण चांगलंच ढवळून निघालंय। अशा परिस्थितीत अनेक दावे प्रतिदावे आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। याच दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जातीचा उल्लेख ओबीसी असल्याचा दावा नामदेवराव जाधव यांनी केला। हे नामदेवराव जाधव कोण आहेत या संदर्भातला आपण एक वेगळा व्हिडिओ ऑलरेडी बनवलाय, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय। तर एका मुलाखतीत नामदेवराव जाधव यांनी शरद पवार हे मराठा नाहीत तर ते ओबीसी आहेत असं म्हणत आपल्या मोबाईलमध्ये असलेले एक प्रमाणपत्र दाखवत शरद पवार हे ओबीसी आहेत असं खात्रीशीरपणे सांगितलं। त्यानंतर भर दिवाळीच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रभरात शरद पवार ओबीसी आहेत, त्यांच्याकडे ओबीसी जातीचं प्रमाणपत्र आहे अशा आशयाचे मेसेजेस व्हायरल व्हायला लागले। परंतु राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधव यांनी केलेला दावा आणि सोशल मीडियावर फिरणारे मेसेजेस हे फेक आहेत असं सांगितलं। तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनच असे फेक मेसेजेस व्हायरल केले जात आहेत असा आरोप संभाजी ब्रिगेडने केलाय। त्यामुळे आजच्या व्हिडिओतने हे समजून घेऊयात की शरद पवार हे ओबीसी आहेत असं सांगणारं ते प्रमाणपत्र कोणी व्हायरल केलं, ते कसं व्हायरल झालं, ते खरं आहे का, शरद पवार नक्की कोण आहेत, ओबीसी, कुणबी की मराठा? नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सगळ्यात पहिल्यांदा शरद पवार ओबीसी आहेत हे व्हायरल कसं झालं, ते कुणी केलं? तर मला उद्योजक घडवायचे आहेत असा निश्चय असणारे परंतु सातत्याने वादग्रस्त विधानांनी चर्चेत येणारे नामदेवराव जाधव यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या मोबाईलमध्ये इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर शरद पवारांची जी माहिती आहे त्यात त्यांच्या पर्सनल माहितीमध्ये त्यांची कास्ट ओबीसी आहे असा उल्लेख असल्याचं दाखवलं। तसंच ही सगळी माहिती कोणीही पाहू शकतं आणि ती इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे असा दावा सुद्धा केला। नामदेवराव जाधव यांनी आधीपासूनच शरद पवारांमुळे मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेली एक चूक मराठा समाज आजही भोगतोय अशी वक्तव्य केली होती। त्यामुळे त्यांनी शरद पवार हे ओबीसी असल्याचं प्रमाणपत्र दाखवल्यानंतर ते चांगल्या प्रमाणात व्हायरल झालं। आपण पोकळ दावे करत नाहीत असंही ते म्हणाले होते। शरद पवारांचे हे प्रमाणपत्र व्हायरल झाल्यानंतर पवारांचे समर्थक असणारे विकास पासलकर यांनी मीडिया समोर येत शरद पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला दाखवला आणि त्यावरती पवारांची जात ही मराठाच असून शरद पवारांनी कधीही कोणतंच ओबीसीचं सर्टिफिकेट घेतलेलं नाहीये असा दावा केला। दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी सुद्धा हा व्हायरल मेसेज पूर्णपणे फेक असून खोटी सर्टिफिकेट्स मिळवणं ही आता मोठी गोष्ट राहिलेली नाहीये, मार्केटमध्ये सर्रास अशी सर्टिफिकेट्स मिळतात, शरद पवार यांच्यावरचा आरोप हा निव्वळ बालिशपणा आहे अशी प्रतिक्रिया दिली। हे झाले आरोप प्रत्यारोप आणि व्हायरल मेसेजचं प्रकरण। पण या मागचं सत्य नेमकं काय? तर या संदर्भात सगळ्यात पहिल्यांदा नामदेवराव जाधव यांनी शरद पवार ओबीसी असल्याचं जे प्रमाणपत्र दाखवलं त्याबाबत बोलूयात। नामदेवराव जाधव यांनी शरद पवार हे ओबीसी असल्याचा दावा ज्या प्रमाणपत्राच्या आधारे केला ते त्यांनी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरून घेतलंय असं सांगितलेलं। इतकंच नाही तर ते प्रमाणपत्र प्रत्येकाला पाहता सुद्धा येईल असंही ते म्हणाले। परंतु हे प्रमाणपत्र इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरचं नसून ते oneindia.com या वेबसाईटवरचं आहे। त्या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे अनिल माने यांनी फेसबुकवरती पोस्ट सुद्धा केली आहे। हे प्रमाणपत्र oneindia.com या वेबसाईटवरचं असून त्यामध्ये शरद पवार यांचा उल्लेख ओबीसी तर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जी माहिती देण्यात आली आहे त्यामध्ये त्यांचा पक्ष अखिल भारतीय शिवसेना राष्ट्रवादी असा उल्लेख करण्यात आलाय। मात्र असा एकनाथ शिंदेबाबतचा कुठलाही पक्ष अस्तित्वातच नाहीये। यावरूनच त्या वेबसाईटवर जी माहिती उपलब्ध आहे ती माहिती चुकीची आणि अपुरी असल्याचा दावा केला जातोय। तसेच त्या वेबसाईटला दिलेली माहिती ही ऑफिशियल नाहीये असंही सांगितलं जात आहे। या संदर्भात आणखी एक आरोप केला जातोय तो म्हणजे शरद पवारांनी लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत ओबीसी म्हणून सवलती मिळवायच्या होत्या म्हणून ओबीसी असल्याचं प्रमाणपत्र दिलंय। तर याबाबत सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या 330व्या कलमानुसार लोकसभेत आणि कलम 332 नुसार विधानसभेत केवळ एससी आणि एसटी समाजाला आरक्षण आहे। त्यामुळे निवडणुकीसाठी शरद पवार यांनी विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी प्रवर्गातनं लढवण्याचा प्रश्नच येत नाही। त्यांनी तसं सर्टिफिकेट जरी निवडणूक आयोगाला दिलं तरी त्यांना त्याचा फायदा होणार नाहीये, कारण आरक्षण हे एससी आणि एसटी समाजासाठी आहे। आता या सगळ्या विषयातली तिसरी गोष्ट ती म्हणजे शरद पवार यांचा शाळा सोडल्याचा जो दाखला सांगितला जातोय तो तरी खरा आहे का? तर शरद पवार यांचं ओबीसी उल्लेख असलेलं प्रमाणपत्र व्हायरल झाल्यानंतर त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा व्हायरल झाला, ज्यावरती शरद पवार यांच्या जातीचा उल्लेख मराठा असा आहे। पवारांचे समर्थक विकास पासलकर यांनी पवार यांच्या शाळा सोडल्याचा मूळ दाखला दाखवत त्यावरती शरद पवारांचा उल्लेख हा मराठा आहे हे स्पष्टपणे सांगितलंय।
तसेच आपण शरद पवार यांच्याशी सुद्धा याबाबत बोललेलो असून शरद पवारांनी सुद्धा मी आजपर्यंत कधीही ओबीसी प्रमाणपत्र घेतलेलं नाहीये, माझा सगळीकडे उल्लेख हा मराठा असाच आहे, अशी ग्वाही दिल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी सुद्धा शरद पवारांच्या दाखल्यावरती मराठा असा उल्लेख असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे घडलेल्या या सगळ्या घडामोडींमधून निष्कर्ष हाच निघतोय की शरद पवारांचं ओबीसी असल्याचं ते सर्टिफिकेट खोटं असून ते ऑफिशियल वेबसाईटवरचं नाहीये, तर त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला हा ऑफिशियल असून त्यावरती मराठा असा उल्लेख आहे जो खरा आहे. परंतु शरद पवार यांच्यावरती ओबीसींचा नेता असल्याचे आरोप का होतात? तर शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाने दिलेल्या अहवालानुसार पवारांच्या संमतीने राज्यातल्या 360 जातींचा ओबीसींमध्ये समावेश झाला. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांसारख्या ओबीसी नेत्यांना त्यांनी मोठं केलं. मराठा आरक्षणाच्या आत्ताच्या आंदोलनावेळी सुद्धा ओबीसी समाज दुखावला जाणार नाही याची काळजी पवारांनी घेतली. मुख्यमंत्री असताना सुद्धा पवारांनी मराठा आरक्षणासाठी काहीच केलं नाही. त्यांच्यामुळे मुस्लिमांना सवलती मिळाल्या. त्यामुळे शरद पवार हे मराठा समाजाला पाण्यात बघतात आणि ओबीसी समाजाकडे त्यांचा कल जास्त आहे असा आरोप त्यांच्यावरती होत असतो आणि याच आरोपांवरून हे फेक सर्टिफिकेट व्हायरल करण्यात आलं असं बोललं जात आहे. बाकी या फेक सर्टिफिकेट प्रकरणाबाबत आणि शरद पवारांच्या आजवरच्या एकंदर राजकारणाबाबत तुमची मतं काय आहेत? तुम्हाला त्यांच्या राजकारणाबाबत काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.